ही घटना फार दुर्दैवी होती आणि पहाटे साधारणतः 3च्या सुमारास आम्हाला आगीची कल्पना झाली. लगेच आपलं डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आणि फायरची संपूर्ण टीम तिथे मौकेवर पोहोचली. स्थानिक जे पदाधिकारी आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत, ते सुद्धा स्पॉटवर लगेच पोहोचले आणि त्याच्यानंतर हळूहळू तिथे आमदार साहेबांच्या, माननीय खासदार साहेबांच्या, माननीय महापौर मॅडम या सगळ्यांच्या भेट आणि व्हिजिट झाली. मौकेची परिस्थिती पाहिली तर तिथे साधारणतः 155 गाडे आहेत, जे मूलतः भाजी मंडई आहे किंवा भाजी मंडई होणे अभिप्रेत आहेत. परंतु तिथे वेगवेगळे प्रकारचे इतर व्यापार आणि धंदे सुरू आहे, जसे की कापड व्यापार, चप्पलचे शॉप्स, त्याच्या व्यतिरिक्त क्रॉकरीचे शॉप्स. सो हे जे पदार्थ किंवा हे जे साहित्य आहे ते केमिकल मिश्रित असतात आणि म्हणून तिथे फार इन्फ्लेमेबल हा सिच्युएशन होती. रात्री शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि फार झपाट्याने ती आग त्याचा विस्तार वाढला. आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आपले जे नौपाडा प्रभाग समितीचे एक सुरक्षा रक्षक आणि तसेच आपले एक स्थानक अधिकारी त्यांची दुर्दैवी त्यामध्ये या घटनेमध्ये निधन झाले आहे. याच्यानंतर इथे माझे केबिनमध्येच माननीय महापौर साहेब, तसेच माननीय खासदार साहेब आणि इतर सर्व पक्षांचे जे गटनेते आहेत, तसेच सभागृह नेते आहेत, त्या सगळ्यांची उपस्थितीमध्ये या घटनेनंतरचा आपला जे रिस्पॉन्स आहे त्याचा एक आढावा, तसेच पुढील आपली रणनीती आणि पुढील धोरण निश्चित करणे याच्याबद्दल डिटेल चर्चा झाली आहे. आपल्याला कल्पना बहुतेक महापौर मॅडम आणि खासदार साहेबांनी दिलीच असेल. या घटनेची लगेच माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी घेतली. त्यांनी टेलिफोनवर बरेच डिटेलमध्ये या घटनेचा विस्तार आणि याची व्याप्ती समजून घेतली आणि आम्हाला सूचना दिली की लगेच आपण यामध्ये तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात यावी. जे मदतचा भाग आहे ते त्याच्या दोन पार्ट आहेत. एक, हे जे दुर्दैवी मृत्यू ज्या 2 कर्मचाऱ्यांची झाली आहे त्यांच्यासाठी काय मदत देता येते आणि तसेच याचे व्यतिरिक्त जे तिथे गाडे धारक आहेत, ज्यांचे दुकान किंवा ज्यांचं जे साहित्य आहे त्याचा नुकसान झालेलं आहे, त्यांना आपण कशा प्रकारची मदत देऊ शकतो. जे आता जे निर्णय आपण घेतला आहे तो असा म्हणजे की आपल्याला लगेच हे या जे नुकसानीचा पंचनामा करून राज्य शासनाकडे डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत मदत मागणे अभिप्रेत आहे. याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री सहायता निधी त्याच्यातून सुद्धा हे बाधित लोकांसाठी आपण मदत मागणार आहे आणि एक टाइमलाईन निश्चित करण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण परिसरची कूलिंग करणे, उद्या एक दिवसभरात संपूर्ण परिसरची डीप क्लिनिंग करून घेणे आणि परवा सॅटर्डेला याचा स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर सेफ्टी ऑडिट कंप्लीट करून आणि मग पुन्हा या जे गाडे आहेत त्याला पूर्ववत करण्यासाठी जे सिव्हिल वर्क आणि इलेक्ट्रिकलचे वर्क आहे ते कामे आपण हाती घेणार आहेत. सध्या जे अनुमान आहे तो म्हणजे 31 मे पर्यंत हे संपूर्ण काम आपण कंप्लीट करून 1 जूनपर्यंत जे मूळ गाडेधारक आहेत त्यांना त्यांचे गाडे आपण परत त्यांच्या हातात उपलब्ध करून देणार, जेणेकरून त्यांचं पुनर्वसन होईल. याच्या व्यतिरिक्त आता यावर्षी उष्मेची लाट खूप जास्त आहे आणि म्हणून या घटनेनंतर आपण या घटनेच्या अगोदरपासूनच आपण बरेच काही कामे हाती घेतला होता, ज्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचा हीट झोन मॅपिंग आपण कंप्लीट करून ठेवला आहे. आपले जेवढे शासकीय जे आपले वसाहती आहेत किंवा जे आपले जेवढे वास्तू आहेत, आपले ऑफिसेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्याचे जे तिथे फायर सेफ्टी सिस्टम आहे तो सुरळीत चालत आहे किंवा कसे त्याची पुन्हा एकदा आपण तपासणी करत आहोत. तसेच जेवढे आपले कूलिंग संयंत्र आहेत, विशेषतः AC संयंत्र आहेत, ते सुद्धा या कालावधीमध्ये फुल ब्लास्ट चालतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे शॉर्ट सर्किट होऊ नये याची सुद्धा आपण तपासणी प्रत्येक जे आपले इन्स्टॉलेशन्स आहेत ते आपण कन्फर्म करणार आहे या कालावधीमध्ये. याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेने असं पण ठरवलं आहे की जेवढे आपली भाजी मंडई आहेत किंवा इतर आपले मार्केट प्लेसेस आहेत जिथे खूप डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आहे किंवा तिथे या प्रकारचं साहित्य आहे, तर आता प्रत्येक जे मंडई आहेत त्याचा फायर सेफ्टी ऑडिट इमिडिएटली कंप्लीट करून घेणे आणि तिथे आवश्यक उपाययोजना कालबद्ध पद्धतीने कंप्लीट करून घेणे हा सुद्धा ही आपण कारवाई हाती घेत आहोत. सर, आरोप केला जातो म्हणजे हे जे भाजी मार्केट किंवा हे जे मार्केट आहे आपल्या गावदेवीचं, त्याच्यापासून अगदी जवळ म्हणजे शहरात मुख्य नौपाडा वगैरे या शहरामध्ये जुन्या ठाणे शहरात जव्हारबागचं जे अग्निशमन दल आहे त्या जव्हारबागच्या अग्निशमन दलाला तिथून हलवण्यात आलेलं आहे.
जर त्या ठिकाणी अग्निशमन दल असतं तर ताबडतोब म्हणजे आता तर तुम्ही दावा करणार आहात की लवकर पोहोचले अग्निशमन दल, पण याहीपेक्षा लवकर पोहोचले असतं अग्निशमन दल असं सांगितलं. तर नेमकं काय आणि तिकडे येणाऱ्या काळामध्ये सेफ्टी म्हणून त्या ठिकाणी काही उपाययोजना तुम्ही करणार आहात? निश्चितरित्या या विषयाबद्दलही चर्चा झाली आहे आणि जे रिस्पॉन्स टाइम शमन दलाचा होता तो निश्चितरित्या पूर्णतः समाधानकारक होता. स्थानिक जे जनप्रतिनिधी तिथे मौकेवर होते त्या सगळ्यांनी सांगितलं की कॉल दिल्याबरोबरच आपला जे फायर फायटिंग टीम आहे ते तिथे दाखल झाली. मात्र ही मागणी आज जे स्थानिक नागरिकांकडून आलेली आहे, स्थानिक जनप्रतिनिधी त्यांनी सुद्धा ही मागणी केली आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि त्यामध्ये बरेचसे शासकीय कार्यालयांचा सुद्धा रिडेव्हलपमेंटचा काम आपण हाती घेतला आहे. तर आज हा निर्णय घेण्यात आला आहे की 2 कायमस्वरूपी फायर फायटर्स आपल्या स्टेडियम जवळ तिथे एक छोटा ऑफिस तयार करून आणि आपण उद्यापासूनच कार्यरत करून देणार आहे. हे जे मार्केट होतं त्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी देखील छोटीशी आग लागली होती, जी आग सुदैवाने लवकरच विझवली गेलेली होती, त्यामुळे पुढे जास्त काही नुकसान झालं नाही. पण त्यानंतर देखील या बिल्डिंग मध्ये अग्निशमन यंत्रणा उभी केली गेली नव्हती का? फायर सेफ्टीची जी काही यंत्रणा उभी करायला हवी होती, कारण की त्या ठिकाणी खूप गच्च आणि गर्दीच्या वातावरणामध्ये म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी व्यवसाय करत होते किंवा त्या ठिकाणी दुकानं होती, गाळे होते, बिल्डिंगच्या आसपास देखील अनेक अनधिकृतरित्या लोक बसलेले होते असं देखील सांगण्यात. तर या संदर्भात अग्निशामक दलाने त्या ठिकाणी त्या आधीच्या आगीनंतर फायर सेफ्टी केलेली होती का आणि त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा? मी जसं आधी नमूद केलं आपल्याला की प्रत्येक बिल्डिंगचा एक डिझाईन असतो आणि एका विशिष्ट कामासाठी ती बिल्डिंग डिझाईन्ड असते. ही जे बिल्डिंग आहे किंवा हे जे गाडे आहेत ते भाजी मंडईसाठी डिझाईन्ड आहेत. हे गाडे यामध्ये तात्पुरता दुरुस्ती करून घेणे, तिथे शटर्स बसवून घेणे किंवा तिथे कपडे किंवा जे इतर केमिकल साहित्य असतो तो ठेवणे अभिप्रेत नाही आहे. सो ज्या पर्पजसाठी बिल्डिंग आपण बांधतो त्या पर्पजचे अनुषंगानेच आपण तिथे फायर सेफ्टी नॉर्म्स सुद्धा कंप्लीट करतो. आपण जे उल्लेख केला की याच्या अगोदर एक छोटी घटना घडली होती, निश्चितरित्या फायर डिपार्टमेंटने तिथे लगेच कारवाईही केली होती आणि आज ही जी घटना घडली आहे ते मध्यरात्री जवळपास कधीतरी त्यामध्ये काही शॉर्ट सर्किट झालेला दिसते आणि शॉर्ट सर्किट झाल्यानंतर जेव्हा हा धूर पसरू लागली तेव्हा इमिडिएटली फायर डिपार्टमेंटने रिस्पॉन्स दिला. त्यानंतर काही बदल केले गेले नव्हते का हा प्रश्न आहे. तूर्त मी सांगू शकत नाही की त्यानंतर काय बदल करण्यात आले होते, परंतु मी एवढा नक्की सांगू शकतो की ज्या पर्पजसाठी हे गाडे भाडेवर देण्यात आले होते लोकांना त्या पर्पज लोकांनी परस्पर चेंज केला आहे. सो जे हे इथे 155 गाडेधारक आहेत सगळ्यांना एक विशिष्ट पर्पज अर्थात भाजी विक्रयासाठीच ही जागा देण्यात आली होती आणि त्याच्यासाठीच डिझायनिंग याची आहे. म्हणूनच मी म्हटलं की आता आपण जेवढे आपले असे मंडई आहेत किंवा आपले दुकान गाडे आहेत किंवा शॉप्स आहेत प्रत्येक लोकेशनवर ही तपासणी करून घेणार की जर तसा चेंज झालेला असेल मग त्या अनुरूप चेंज फायर फायटिंग सिस्टम मध्येही झाला पाहिजे. आम्ही हे सांगत नाही की आम्ही लोकांना बाध्य करणार की तुम्ही आता तुमचा धंदा बदला, परंतु आम्हाला स्ट्रक्चर बदलावं लागेल, आम्हाला फायर फायटिंगची सिस्टम बदलावं लागेल. इमारतीला ओसी नाहीये, सीसी नाहीये असा आरोप होतोय, नेमकं काय बदल? त्या इमारतीला ओसी नाही आहे, सीसी नाही आहे, माझ्याकडे पर्यंत हा आरोप अजिबात नाही आलेला आहे. मात्र ही जे इमारत आहे या इमारतीच्या आता जसा मी आपल्याला नमूद केला की स्वच्छता केल्यानंतर आम्ही या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट जे प्रोटोकॉल प्रमाणे एखाद्या ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर त्याचा ऑडिट केल्यानंतरच आपण पुढे वापर करतो. सो आम्ही कम्प्लिटली याचा ऑडिट 2 दिवसात पूर्ण करतो. मृत्यू झालेल्या कुटुंबियांना किंवा जखमींना काय मदत जाहीर केली का आपण? काय हा बिलकुल जे जाहीर झालेली आहे आणि माननीय महापौरने बहुतेक बाईट दिलेली असेल त्याच्या अनुषंगाने. किती ठरलंय? तुम्ही 10 लाख सांगितलं, त्यांनी सांगितलं 10 लाखच असेल, त्याच्याबद्दल अजिबात डाऊटचा विषय नाही आहे. जे मृत्युमुखी पडलेले 2ही जवान आहेत ते महापालिकाचं दायित्व आहेत आणि महापालिकेच्या कर्तव्य पूर्ण करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि आम्ही सगळ्यांची प्रचंड सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे. त्यांचे फॅमिलीला इमिडिएटली आधार मिळेल याच्यासाठी महापालिकेने 10 लाख प्रत्येक कुटुंबाला एक मदत म्हणून जाहीर केला. जे छोटी रक्कम आहे परंतु थोडा आधार मिळेल त्यांना. त्याचे व्यतिरिक्त जे इन्शुरन्स त्यांचा आहे
त्याचा लगेच लाभ भेटला पाहिजे त्याची खात्री कॉर्पोरेशन करणार आहे. याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करणार 2 दिवसात पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर. आणि मग त्यांचे फॅमिलीमध्ये जे आश्रित लोक आहेत त्यांचे मुलं किंवा इतर कोणी पात्र व्यक्ती त्यांना लगेच शासकीय सेवेत महापालिकेची सेवेत आम्ही सामावून राजकीय घेणार. लोकांचं म्हणणं की स्थानिकांचं नुकसान झालं भाजी मंडईमध्ये त्यांना कुठेतरी गावदेवी मार्केट या गावदेवी मैदानामध्ये स्थलांतर केलं तर योग्य होईल, त्यांचा पोट उपजीविकेचं साधन. आज चर्चा झाली या विषयाबद्दल सुद्धा आणि सर्व पक्षांचे प्रतिनिधी इथे होते आणि इनफॅक्ट जे शॉपकीपर्स आहेत त्यांचेही काही प्रतिनिधी होते. यामध्ये 2 विषय आहेत. पावसाळ्याचे दिवस जवळ आहेत आणि गावदेवी मैदानाचा जे स्वरूप आहे, पर्पज आहे तो वेगळा आहे. तात्पुरता निवारा जोपर्यंत आपण तिथे तयार करणार आहे या कालावधीमध्ये जसं मी आपल्याला एक्सप्लेन केलं, आम्ही फार एक महत्वाकांक्षी आणि अग्रेसिव्ह टाइमलाईन डिसाईड केला की आम्हाला 1 जूनपर्यंत त्यांना पुनर्स्थापित करायचा. सो साधारणतः आम्ही ही सगळी कारवाई करणे, अर्थात आज कूलिंग करणे, उद्या क्लिनिंग करणे, कूलिंग नंतर क्लिनिंग करणे, स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट, सिव्हिल वर्क, इलेक्ट्रिकल वर्क याच्यासाठी आम्ही फक्त 10 दिवस घेत आहे. तर 10 दिवसात आम्ही त्यांना कायमस्वरूपीच पुनर्वसित करतो. म्हणून आता पुन्हा एकदा तात्पुरता करणे आणि परत ते साहित्य तिथे हलवणार, मग तिकडून इकडे येणार, तर त्यांनाही गैरसोय होईल. म्हणून आज एक सर्वसामान्य सहमती झालेली आहे की याच लोकेशनवर काम तीव्र गतीने पूर्ण करून लोकांना कायमस्वरूपी पुनर्वसित करू. थँक्यू.